श्रीरामपूर तालुक्यामधनं 19 फेब्रुवारीला जे आंदोलन चालू झालं कर्जमुक्तीचं, त्या आंदोलनाची धग महाराष्ट्रामध्ये आजही पेटते। त्याचबरोबर एक आता गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, भाकड जनावरं आणि त्याच्यामुळे खाटीक समाजाने केलेलं आंदोलन, याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने हा विषय सुद्धा हातात घेतलेला आहे, जो आमच्या माध्यमातून 2015 पासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही पहिल्यांदाच घेतलेला आहे, की ज्याच्यामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न फार महत्त्वाचा झाला आहे। आणि गोवंश हत्याबंदीचा जो कायदा 2015ला आलेला आहे, त्याला आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात सातत्याने विरोध करतोय। आणि आज आम्ही श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे एक आंदोलन घेतलं आहे, की ज्या माध्यमातून याच्यानंतर जी जनावरं आमच्याकडे असतील, मग जी भाकड जनावरं असतील किंवा नवजात गोरे असतील, ज्या जर्सी गायींचे गोरे असतील, हे सगळे जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि आज त्याच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास 40 ते 50 गोरे आम्ही इथं आणून आज प्रशासनाच्या ताब्यात दिलेली आहे। नुसती ताब्यातच दिली नाही, तर त्याचे पंचनामे आम्ही करून घेतोय, की जेणेकरून ह्या जनावरांना कुठेही धोका होणार नाही, यांचं परत व्यवस्थित पालन पोषण होईल। याच्यासाठी इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अशी आंदोलनं होतील, तिथं तिथं आमची भूमिका राहणार आहे, की जे जनावरं आम्हाला पोसणं शक्य नाही, जे जनावरं आम्हाला सांभाळणं शक्य नाही, ते जनावरं आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे। आणि त्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतोय, की त्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक जनावराच्या पोटी आमचा जो खर्च होतोय आणि खर्च झालेला आहे, त्याच्या पोटी आम्हाला 50,000चं अनुदान आमच्या प्रत्येक जनावराचं मिळालं पाहिजे। यापुढील आंदोलनाची रूपरेषा जर शासनाने आपल्या मागण्यांची दखल घेतली म्हणजे काय असणार? जर समजा शासनाला एवढं करून जर जाग येत नसेल, तर इथून पुढे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तहसील कार्यालयावर अशा स्वरूपाची आंदोलनं होतील, ज्याच्यातनं वेगवेगळ्या जनावरांचा जो बैल असेल किंवा जो आमचा जनावर कामाचा राहिलेला नाही आहे किंवा ज्या भाकड आता जनावरं झालेली आहेत, ती आम्ही प्रशासनाच्या ताब्यात देऊन त्यांना सांभाळ करायला इथून पुढे लावणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।